चला पेज नंबर 191 कडा. एकशे 91 वर्ष पहिलं क्वेश्चन झाले ना आपलं महामानव तेच ना. हा त्याच्या पुढलं कोणतं आहे बरं आजचं सेकंड क्वेश्चन राम श्याम आणि घनश्याम. ओके चला समान ऑफ द टिक मार्क फास्ट पेज पलटा लगेच. तुमच्याजवळ नाहीत का रे पुस्तक? अय काय काढे आहे. हा काढा पुन्हा वडावडी करा. आता समान टिक करून घ्या. 191 आणि त्याच्यावर सेकंड पेज 192. पहिली समान काय बर इमारत आणि गुंतवणूक आहे का चेक करा. फास्ट टिक करा. सगळ्यावरच आहेत का? दुसरी समानावरून कोर आहे. तिसरी दत्त वेतन डायरेक्ट सॉल्व करायचे ना. चौथी समाना ख्यातीच आहे डायरेक्ट सॉल्व करता हो. आणि पाचवी कर्ज खात्याला डायरेक्ट सॉल्व करायचे ना. ओके चला तयार करा. खाऊन पिऊन आलाव का? हा कुस करून चहा पाव खाता का रात्रीच खाऊन येतो? अबे मटणाचं नाव काढू नका बे. आता श्रावण चालू आहे. आता निवांत सांगतो आता ते. हा आपण तर गणिताचे मास्तर 1+1 म्हणत चालायचे आपल्याला आहे की. नावे जमा वगैरे लिहा फास्ट. लेकराचे नाव काय काय आहेत बर? राम श्याम आणि घनश्याम. ओके झालं बा. आपण काय म्हणतो बरं पुनर्मूल्यन खात्याची नावे बाजू कशाची असते बरं? खर्चाची. आणि जमा बाजू ही उत्पन्नाची. जर व्यवसायाचा खर्च असेल तर नावेला आणि उत्पन्न असेल तर जमाला करत असतो. आले इथपर्यंत? झालंय सर्वांचं? झालं का गंगाराम? हा चला अगोदर कोणती बाजू आता ट्रान्सफरच करायची ना अगोदर आपल्याला. कोणती बाजू बर? देयता. देयताची पद कुठं? भांडवलच्या जमाला आणि इकडं देयताला. पण ट्रान्सफर करण्याच्या अगोदर ते राम श्याम आणि घनश्यामचं प्रमाण कसं आहे बर? 3:2:1 म्हणजे टोटल किती हिस्से बर? 6 हिस्से करायचे बरोबर आहे. आणि त्या तिघांमध्ये नेमकं कोण रिटायर होईल बघा बर? घनश्याम. कोण? घनश्याम. आणि घनश्यामचा हिस्सा किती आहे बरं? 6 मधला 1 हिस्सा आहे. आलं लक्षात इथपर्यंत? आता सांगा बरं आता पहिलं पद कोणतं आहे बरं? भांडवल. कंपल्सरी भांडवलच्या कुठं? जमाला. शिपूची भाजी आणली, शिल्लक पुढे आणली. लिहिलो हा. बोमला. राम भाऊचं किती आहे? 1,20,000. श्याम भाऊचं 90 का 60? 90,000. आणि घनश्यामचं 60,000. आलं. नेक्स्ट धनको. धनी कुठे येते? देयताला. धनको किती बर? 22,000. इनर का आउटर? आउटरलाच आहे ना. हा नेक्स्ट काय बर? देय विपत्र. देय म्हणले असते पण कुठे येईल बर? देयताला. देय विपत्र 12,000. नेक्स्ट काय बर? कर्ज. कर्ज सुद्धा काय असते? देणंच आहे ना आपल्याला. दाखवा कर्ज किती? किती? 50,000.
झालं. आता नंतर देयता बाजू झाली वाटते ना. आता संपत्तीचं पहिलं पद कोणतं आहे बरं? बँक. रोख शिल्लक असेल किंवा बँक शिल्लक असेल, कुठे येते आपली? संपत्तीलाच, पण इनरला ना. बँक किती? 54,000. ह्याला पटाभर राम सोडा. नेक्स्ट ऋणको. बोंबला. इनर 90,000. इमारत इनरला 60,000. 60. नेक्स्ट गुंतवणूक 1,50,000 इनरला. आलं. आणखीन काय आहे का? नाही. इथपर्यंत काय अडचण तर नाही की? ओके. आता ट्रान्सफर झाला. तर काय बघायचं आपल्याला? समायोजना. तर समायोजना अगोदर हेडिंग वाचा बरं. काय म्हणते बरं? घनश्याम कधी म्हणते? 1 एप्रिल 2019 रोजी व्यवसायातून खालील अटीवर निवृत्त झाला. कोण झाल्या तिघांपैकी? घनश्याम. बरोबर आहे ना. मग आता त्याच्यामध्ये आता पहिली समावना काय म्हणते बरं? इमारत आणि गुंतवणुकीचे मूल्य अनुक्रमे म्हटले ना. एकाचं 5% दुसऱ्याचं 10% वाढवायचं का कमी करायचंय? वाढवायचंय. मग अगोदर पहिलं इमारत कितीनं वाढवायचंय बरं? 5%. मग अगोदर इमारत किती आहे आपण बघा बरं. 60,000. 60,000 वर 10% किती येते? 6,000. 1 0 कट करून 6,000 10%ला तर 5%ला किती येईल बरं? 3,000. मग वाढवा म्हणल्यास प्लस करू का मायनस? प्लस पोलिओ किती टक्के वाढवायचंय? 5% वाढमाय किती? 3,000. आउटरला 63,000. मग संपत्ती वाढली तर खर्च का उत्पन्न झालं बरं? उत्पन्न म्हणल्यास पुनर्मूल्यांच्या कोणत्या साईडला? जमा साईडला. कशामध्ये वाढले? इमारत खाते 3,000. झालं एकाच. आणखीन कशाचं वाढवायचंय? गुंतवणुकीचं. पण आता गुंतवणूक किती आहे बघा बरं? 1,50,000. बरोबर आहे. किती टक्के वाढवायचे बरं? 10%. मग 1,50,000 10% किती येते बरं? 15,000. 15,000 प्लस का मायनस? प्लस. 10% वाढ का घट? वाढ. 15,000. आउटरला 1,65,000. 75 होते का रे? झालं. मग संपत्ती वाढलं तर खर्च का उत्पन्न तर पुनर्मूल्यांच्या जमा साईडला. कशामध्ये वाढले? गुंतवणूक खाते. किती बोंबला? 15,000. सोपं तर जायले का नाही? 10 मार्क इझी पडतात ना. हा. सासऱ्याला सांगावं लागेल तुझं पेपर काढायला. नेक्स्ट. आपली आता लक्ष्मीवर संशय खायचे. पण किती टक्के? 5%. अगोदर किती रुपये अमाऊंट आहे बरं? 90,000 वर 10% किती येते? 9,000. मग 5% म्हणजे त्याच्या निम्म किती? 4,500. मग प्लस का मायनस? मायनस. 5% संबुक किती? 4,500. मग 4,500 वजा करून बावर आउटरला किती येते? 85,500. मग 4,500 संशय खाल्ला. संशय खाल्ल्यानंतर खर्च का उत्पन्न? खर्च. संपत्ती कमी होईल ना आपली. मग काय खर्च म्हणल्यास नावेला संबुक खाते. ऋणको शब्द वापरायचे का आपल्याला? नाही. किती बोंबला? 4,500. झालं. नेक्स्ट. स्वामी बगरे बघा कुठं आहे की? अदत्त वेतनाकरिता रुपये 3,000ची तरतूद करा. ताळेबंदामध्ये वेतन दिले का पद? नाही. संबंधित पद नसेल तर डायरेक्ट सॉल्व्ह करायचे समावून आपल्याला. आता अदत्त वेतनाकरिता. अदत्त याचा अर्थ काय म्हणतो आपण? देणं. बरोबर आहे. देणं आहे आणखीन. त्याची आता तरतूद करायची आहे. देणं आहे आणखीन दिलोय का आपण? नाही. आज नव्हते द्यायचेच ना. द्यायचे म्हणले देयता असेल का संपत्ती असेल बरं? देयता. दाखवा मग इथं अदत्त वेतन डायरेक्टली. अदत्त वेतन किती?
3000. समावण्याचं पहिलं इफेक्ट लक्षात आलं. देणं म्हणून ते देयता आला. मग आता देयता वाढाली का कमी होईल बरं? वाढाले. देयता वाढाले तर खर्च का उत्पन्न? मग आपलं खर्च. देणं वाढालं तर आपलं खर्च वाढालच ना. मग खर्च म्हणल्यास पुनर्मूल्यांच्या नावेला. कशामध्ये वाढ होईल? अदत्त वेतन. अदत्त वेतन खाते. इथं खाते म्हणायचं. बोंबला 3000. झालं. चलो अच्छे बच्चे. नेक्स्ट काय म्हणते बरं? समावना महत्वाचे आहे. संस्थेच्या ख्यातीचे मूल्य किती माना? 90,000 मानायचे. माना म्हणजे असलं की लिहायचे का आपल्याला? नाही. माना म्हणजे समजा म्हटले. ओके. संस्थेचे पूर्ण ख्यातीचं मूल्य दिले. आणि वाक्य काय म्हणते बरं? पुढे सगळ्यात महत्वाचं आहे बरं का. घनश्यामच्या हिश्श्याने संस्थेच्या पुस्तकात ख्याती खाते उघडावे. तिथपर्यंत एक आहे. मग तिथं घनश्यामच्या हिश्श्यानेला अंडरलाईन करून ठेवा पुस्तकात. घनश्यामच्या हिश्श्याने त्याला अंडरलाईन करा, हायलाइट केलो. वाक्यामध्ये शब्द खूप महत्वाचा आहे बरं का. जर समजा त्याच्या हिश्श्यानं जर म्हटलं नसतं तर आपण तिघांना पण दिलो असतो. तिघांना पण पहिलं क्वेश्चन झालं आपल्याला, आलं लक्षात. पण इथं त्याच्या हिश्श्यानं म्हटले म्हणजे तेवढं तेच त्याच्या पुरतच दाखवायचे म्हणते. आणि त्याच्याच पुढे काय म्हणते बरं? आणि ताबडतोब आपलेखित करावे. म्हणजे ती सेपरेट समावून आहे आपल्याला, आलं लक्षात. ते आपलेखितचं नंतर बघू. अगोदर आपली ख्याती खातं उघडून घेऊत आपण. अगोदर घनश्यामच्या हिश्श्यानं म्हणजे वर्किंग नोट काढा फास्ट. वर्किंग नोट मध्ये क्वेश्चनच्या आन्सरच्या शेवटच्या नेक्स्ट पेजवर काढा. तिथं लिहा ख्याती. घनश्यामची ख्याती म्हणून लिहा. घनश्यामची ख्याती. लिहिलो. टोटल ख्याती किती आहे माना म्हटले संस्थेची? 90,000. मला इकडे सांगा, राम किती घेणार आहे हिस्से? आणि दुसरं कोण आहे? श्याम किती? 2. आणि घनश्याम 1 घेणार आहे. म्हणजे अगोदर त्याचे आपल्याला टोटल किती हिस्से करावे लागतील बरं? 6. अगोदर 6 हिस्से करायचे, मग भागिले 6. बरोबर. 6 1 6, 6 1 6, उरले किती बरं? 3. 6 5 30. म्हणजे किती आलं बरं? 15,000 एका हिश्श्याला आलं. बरोबर आहे ना. मला तिन्ही मध्ये नेमकं कोणतं आहे बरं घनश्यामचं? 3 आहे का 2 आहे का 1 आहे? 1 आहे. कोणतं? 1 आहे. म्हणजे 6 मधले फक्त एकच हिस्सा द्यायचे ना. आणि एका हिश्श्याला किती आले बरं आपलं? 15,000. म्हणजे हेच द्यायचं ना आपल्याला. मग ते आलं कुणाचं उत्तर बरं? आपल्याला घनश्यामची ख्याती निघाली. आलं लक्षात. कसं काढलो? 90,000 टोटल संस्थेची ख्याती आहे. आपल्याला कुणाच्या हिश्श्यानं काढायचं ख्याती खातं? घनश्यामच्या. मग घनश्यामला 6 मधले किती द्यायचे? तर हिस्से एकच द्यायचे. मात्र त्याचे 6 हिस्से केलो तर एका हिश्श्याला किती आलं? 15,000. आणि त्याला एकच द्यायचे ना. म्हणजे एका हिश्श्याला किती आपलं? 15,000. मग ख्याती द्यायचंय म्हणजे त्याचं खातं उघडायचंय. तर ख्याती खातं म्हणल्या सेपरेटली आपण कुठं दाखवतो? इकडं संपत्ती बाजू दाखव. इकडं ख्याती. नुसतं पद लिहिलोय बरं का मी. अमाऊंट आपण नेहमी कुठं लिहित होतो? आउटर लिहित होतो. पण इथं वाक्यामध्ये काय म्हटलंय? ताबडतोब आपलेखित करा म्हटलंय. त्यासाठी त्याला आता परत इनरला लिहा. किती रुपये बरं? 15,000. इनरला कधी लिहायचे? जर आपलेकन म्हटलं तरच. आपलेकन नाही म्हटल्यास करत बसायचे का त्याला? नाही. मग आता ख्याती अगोदर दाखविलो. समावेश नेहमी किती इफेक्ट होतात? 2. मग हे झालं आपलं पहिला इफेक्ट. मग ख्यातीचं दुसरे भांडवलच्या कुठं इकडं जमा साईडला दाखवा. इथं ख्याती खाते कुणाच्या रकान्यात? घनश्यामच्या. किती? 15,000. झालं. ख्याती इनरला कधी दाखवायचं म्हटलं आपण? जर आपलेकन म्हटलं तरच दाखवायचे, नाहीतर दाखवत बसायचे का? नाही. आजच्या क्वेश्चन मध्ये आपल्याला त्याच्या पुढेच म्हटले ना, ताबडतोब आपलेखित करा म्हणजे काढून घ्या म्हटले. आता काढल्यानंतर याच्यात अजून प्लस होईल का मायनस? बर काय करता? आपलेखित म्हणले की नेहमी मायनसच करायचं. काय करायचं? मायनसच करायचंय. मग करा. मग ह्याच्यातून अगोदर मायनस. तिथं म्हटले का 50% अर्धी राशी वगैरे असं काय नाही. म्हणजे सगळीच आपलेकन करायचंय. मग मायनस आपलेकन वाटून द्यायचं नाहीच. फक्त तेच दाखवायचंय आपल्याला. ओके. संस्थेचंच म्हटलं असं तर तिघांना दिलो असतो ती 90,000. त्याच्या हिश्श्यानं म्हटलंय आपल्याला आपलेकन. सगळीच रक्कम करायची ना. करा. मग मायनस 15,000. अर्धी म्हटलं असतं तर अर्धी केलो असतो. 50% म्हणलं तर 50%. वाक्य रचना अर्धी आणि 50% एकच. आउटरला किती येईल बरं? 30,000 का? 0. ओके. म्हणजे डॅश. झालं. काय केलो? आपलेकन करा म्हटल्यास आपलेकन म्हणजे नेहमी मायनसच करायचे.
लक्षात आणल्यानंतर प्लस तर इकडे जमाला येत असते आणि आपल्याकडे म्हणजे काढून घेतल्यानंतर मायनस तर इकडे भांडवलच्या कुठे येईल बरं, नावेला. दाखवा. ख्याती खाते, ख्याती खाते, पण कंसात समजण्यासाठी लिहा. का बरं लिहायचं बघा, इकडं पण ख्याती आहे आणि इकडं पण ख्याती आहे. हे नेमकं ख्याती कोणती आहे तर आपलेकनाचं, आपलेकन. लिहिलो मी इथंच. का बरं कंसामध्ये लिहिलो बरं, इकडं का लिहिलो नाही, कारण हे आपलं रेग्युलरली येते ख्याती, बरोबर आहे ना. प्रत्येक क्वेश्चन मध्ये इथं ख्याती असतेच. असे एखाद्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला आपलेकन म्हणतो तेव्हाच ती मायनस करून इकडे नावेल येते, म्हणजे हे आपलेकनचं सेपरेट ध्यानात राहते, त्यासाठी लिहायचं लक्षात. नाहीतरी कंपल्सरी यायचं ना आपल्याला. पण निवृत्तीमध्ये आपलेकन हे नेहमी राहिलेले भागीदार करतात. कोण करतात? राहिलेले भागीदार करतात. शब्द ध्यानात राहील ना. निवृत्तीमध्ये ख्यातीचं आपलेकन कोण करतात? राहिलेले भागीदार करतात. मग आता इथं तिघांमध्ये रिटायर कोण होईल बरं? घनश्याम बाबा होईल, बरोबर आहे ना. मग घनश्याम बाबा जर रिटायर झालं तर व्यवसायात राहतात कोण कोण बरं? राम आणि श्याम राहतात, बरोबर आहे ना. मग ते दोघच घेणार आहेत ना. आता कोण घेतात म्हणलो आपण? राहिलेले भागीदार घेतात. मग आता त्यांचं अगोदर प्रमाणाकडे पण लक्ष द्या बरं. इथं प्रमाण कसं आहे बरं त्यांचं? 3:2:1, बरोबर आहे ना. हे 3 कुणाचं आहे? 2 आणि 1 घनश्यामचा आहे. आता घनश्याम रिटायर होईल ना, म्हणजे हा रिटायर झाला इथून. हा रिटायर झाल्यानंतर राहिले कोण बरं? राम आणि श्याम. मग आता राम आणि श्याम कोणत्या प्रमाण घेतील बरं? 3:2, म्हणजे टोटल किती हिस्से करावं लागतील? 5 हिस्से करायचे. आता ती 6 करत बसायचे का नाही, त्याचं सोडून दिलो आपण. आता करा मग. आता 15,000चे 5 हिस्से, 15,000 भागिले 5 वरती नोट मध्ये लिहित चला. 5 1 5, 5 3 15, म्हणजे 3,021 गुणिले रामला किती? 3 आणि श्यामला 2, म्हणजेच किती किती बरं? 9,000 आणि 6,000. घनश्यामला द्यायचंय का नाही? एमसीक्यू मध्ये विचारल्यानंतर सॉल्व्ह करता येईल ना. निवृत्तीमध्ये भागीदाराची निवृत्तीमध्ये ख्यातीचे आपलेकन कोण करतात? राहिलेले भागीदार. सगळेच करतात का? नाही. वर्किंग नोट मध्ये असली चला कुठले अमाऊंट कसं काढलं. झालं. चलो नंतर नेक्स्ट काय म्हणते बरं, वाचा. 5वी लास्टच आहे ना. निवृत्तीनंतर घनश्यामला द्यावायची राशी त्याच्या कोणत्या खात्याला स्थानांतरित करावायची आहे? कर्ज खात्याला. म्हणजे टॅली करते वेळेसच बघायचं ना आपल्याला. काही रक्कम दिला का त्याला? नाही. आता हे बँक आउटरला घ्या मग, काय रक्कम दिली नव्हतं. पण सहसा ही सवय ठेवायची बरं का लिहायची इनरलाच. 54,000 पटाबरान जाऊ दे. पेरून घेतला असतो का बा. पुनर्मूल्यांकन खाते अगोदर क्लोज कोणती बाजू जास्ती त्या बरं? जमा. किती त्या बरं? 18,000. जी बाजू जास्ती ती दोन्ही साईडला, जी कमी येते त्याच्यातून मायनस. मग आता नावेची टोटल बेरीज किती त्या बघा बरं ह्याची? 7,500. मग 18,000 मधून 7,500 जर वजा केलो तर हातात किती बरं? 10,500 राहतात ना रे. 10,500. आणि ते कोणत्या साईडला लिहिलो आपण? जी बाजू कमी होते तिकडल्या साईडला लिहिलो. याला नाव काय? मग आता इथं पुनर्मूल्यांकन नफा नाव द्या अगोदर. पुनर्मूल्यांकन नफा. मग काय म्हणतो आपण? पुनर्मूल्यांकन नफा असेल किंवा तोटा असेल, कोण वाटून घेतात? निवृत्तीमध्ये सर्व भागीदार. प्रवेशामध्ये जुने घेतात, इथं सर्वच भागीदार. मग लेकरांची नाव घ्या बरं. कोण कोण आहेत लेकर? राम, श्याम आणि घनश्याम. तिघांची पण नावं टाका. टाकलो. मग आता राम, श्याम आणि घनश्यामला किती रुपये वाटून द्यायचे? तर 10,500. लक्ष द्या इकडे. 10,500चे आता किती हिस्से करायचे? तर किती? 6, बरोबर. 6 1 6, 6 1 6. उरले किती? 10 मधून 6 गेल्यास 4. नंतर 6 7 42, बरोबर आहे. उरले किती आणखीन? 45 मधून 42 वजा केल्यास 3 राहतात ना. 6 5 30, म्हणजे पूर्ण गेला. आणि 0 जशास तसं, म्हणजे 1,750 हे एका हिश्श्याला आलं. तर गुणिले रामभाऊला किती? श्यामभाऊला 2 आणि घनश्याम भाऊला 1. बघा बरं किती येते. गुणाकार करून अगोदर इथंच
आणि तिघांना जे वाटून दिला त्याची टोटल मारला तरी तेवढीच रक्कम येऊ लागते 10,500. बापटपट 1750 गुणिले 3, 1750 गुणिले 2 आणि गुणिले 1 किती 0. 3 5 15 ला 5, परत आजचा 1, 3 7 21, 22 ला 2 चा 2, 3 1 3 2 5, 5250. ओके. पुन्हा नंतर दुसऱ्याला 2 द्यायचेत ना, 0 0 चा 1, नंतर 14 आणि 15 ला 5, हातचा परत 1, 1 3 3500. ओके. आणि दुसऱ्याचं 1750. बघा बरं, तिन्हीची बेरीज तेवढीच 10,500 बनते आहे का? 5250, 3500 आणि नंतर 1750. आलं. मग आता पुनर्मूल्यांच्या कोणत्या साईडला लिहिलो बरं? नावे साईडला आहे. बरोबर आहे ना? लक्ष द्या इकडे टॅलीकडे. पुनर्मूल्यांच्या कोणत्या साईडला आलं ते? नावे साईडला. मग भांडवलच्या कोणत्या साईडला जाईल बरं ते? जमा साईडला. कधी पण शिल्लकांची एंट्री कशी होते? क्रॉस होते. एक नावेला झालं तर दुसरं जमाला. दाखवा इकडे जमाला. पुनर्मूल्यांकन नफा दाखवा. किती किती बरं? 5250. नेक्स्ट 3500 आणि नेक्स्ट 1750. आले इथपर्यंत. आता ह्याच्यानंतर इथं पण ध्यान द्या. काय करायचं म्हणतो बरं आपण? अगोदर निवृत्तीमध्ये कुणाचं खातं अगोदर क्लोज करायचं आपल्याला? जो भागीदार निवृत्त होत आहे त्याचं खातं अगोदर म्हणतो. मग आता सध्या इथं निवृत्त कोण होईल बरं? घनश्याम. घनश्यामची नावेला काही रक्कम आहे का? नाही, सगळी रक्कम जमालाच आहे ना. मग टोटल किती होते बघा बरं जमाची? किती? 76,750. इकडं पण 76,750. वरती काय रक्कम दिलाव का त्याला? त्या 76,750 टोटल द्यायचं होतं, दिलाव का? नाही. मग ही सगळीच रक्कम वर येईल ना जशाच तसं. दाखवा इथं पण 76,750. त्याला काय रक्कम द्यायची आहे का आता सध्या नगदी? नाही. मग हे कोणत्या खात्याला स्थानांतरित करायचं असतं? त्याचं कर्ज खात्याला. तर नाव द्यायला कर्ज खाते. पहिलं निवृत्त भागीदाराचंच क्लोज दिलो नाव. रामभाऊनी श्यामभाऊच्या याच्यात डॅश आलं. मग आता एक कर्ज खात्याचं दुसऱ्या फिटीकडे देयताला दाखवू का संपत्तीला दाखवू बरं? देयताला. कुणाचं कर्ज आहे ते? श्याम का घनश्याम? घनश्याम. नावामध्ये लय फरक आहे बरं का. घनश्याम खाते. किती रुपये बरं घनश्याम भाऊचं? 76,750 ना. 76,500 केलतो. 76,750 झालं. आता ह्याच्यानंतर आता कुणाचं राहिलेले भागीदारांचं क्लोज करायचं. मग राहिलेत कोण कोण बरं? आता राम आणि श्यामचं. मग आता रामची अगोदर श्यामची बघा. मग श्यामची किती? ते 93,500. इकडं पण किती येईल बरं? 93,500. त्याच्यातून किती मायनस करायचे बरं आपल्याला? 6,000. 6,000 मायनस करून बरोबर 87,500. एकाच निघालं. एकाच निघालं का? आता कुणाचं राहिले? आता रामचं. आता रामची पण कोणती बाजू जास्त येते बरं? जमाच. किती येते बरं? 1,25,250. टॅली तर लक्षात येईल ना. जी बाजू जास्त आहे दोन्ही साईडला लिहितोय. 1,25,250. त्याच्यातून नावीचे 9,000 रुपये फक्त मायनस करायचे. मग 9,000 मायनस करून बघावर किती राहतात? 1,16,250. ओके. दोघांचे पण शिल्लक निघाले का? ह्याला नाव काय द्यायचं म्हणतो आपण? शिल्लक पुढे नेली. शेपूची भाजी नेली. ओके. कधी नेताव का घरला? नेताव का? आयतं खाता म्हणू आम्ही, आहे की नाही? मग आता येऊ का? लक्ष द्या. भांडवलच्या कोणत्या साईडला आहे बरं? नावेला आहे. शिल्लकांची नेहमी क्रॉस एंट्री करायची म्हणतो ना. इकडे नावेला तर तिकडे जमाला म्हणतो. म्हणजे जमाच म्हणजे कोणती बाजू बरं? देयता.
ओके, कारण देयता बाजू ही जमा बाजू दर्शवत असतं कधी पण. दाखवा इथं काय म्हणता, भांडवल कुणाकुणाच आहे ती, राम आणि श्याम. अरे लय घनश्यामवर नजर दिसले, वाईट नजर टाकू नका लेकरावर. 1,16,250, 87,500 आलं. आणि याच्यानंतर काय बघायचं आपल्याला, दोन्हीची टॅली इक्वल येते का, आलं तर गणित आलं.